नमस्कार मित्रांनो, मी रवी किरण आडसूळ. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाबाबत गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. हा रेल्वे मार्ग नेमका कधी सुरू होणार, काम सध्या कोणत्या टप्प्यात आहे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या प्रकल्पाबाबत नेमकी कोणती माहिती दिली आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, फलटण पंढरपूर हा रेल्वे मार्ग पश्चिम महाराष्ट्र आणि पंढरपूर या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. हा मार्ग पूर्ण झाल्यास वारकरी, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होईल आणि सोयीचा होईल. विशेष म्हणजे आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात लाखो भाविक पंढरपूरला जातात. त्यावेळी रस्त्यावरील प्रचंड गर्दी कमी होण्यास या रेल्वे मार्गाची मोठी मदत होऊ शकते. आता जाणून घेऊया आत्ताचं नवीन अपडेट. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच रेल्वे मंत्रालयाकडे या प्रकल्पाचा पाठपुरावा केल्याची माहिती दिलेली आहे. त्यांनी हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची मागणी केली असून मंत्रालयाकडूनही या विषयावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेला हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि स्थानिक नागरिकांमध्ये आशा निर्माण झालेली आहे. मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. सोशल मीडियावर रेल्वे अमुक महिन्यात सुरू होणार किंवा काम पूर्ण झालं अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. पण आजच्या घडीला रेल्वे सुरू होण्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. म्हणून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवण्यापेक्षा रेल्वे मंत्रालय किंवा अधिकृत स्रोतांकडून येणाऱ्या माहितीकडेच लक्ष देणे योग्य ठरेल. हा मार्ग पूर्ण झाल्यावर काय फायदे होतील? वारकऱ्यांना पंढरपूरला जाणं अधिक सोपं होईल. फलटण, माळशिरस, नातेपुते आणि आसपासच्या भागातील नागरिकांना नवीन रेल्वे सुविधा मिळेल. शेतकऱ्यांना कृषी माल मोठ्या बाजारपेठेत कमी खर्चात पाठवता येईल. पर्यटन, व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल. परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळू शकते. पुढे काय होऊ शकतं? आता सर्वांचं लक्ष केंद्र सरकारकडून पुढील निधी, प्रशासकीय मंजुरी आणि प्रत्यक्ष कामाला मिळणाऱ्या गतीकडे लागलं आहे. पुढील काही महिन्यात या प्रकल्पाबाबत आणखी महत्त्वाचे निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम माहिती स्पष्ट होईल. तर मित्रांनो, फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाबाबत सध्या समोर आलेली ही सर्वात महत्त्वाची माहिती होती. तुमच्या मते हा रेल्वे प्रकल्प लवकर पूर्ण व्हायला हवा का, आणि हा मार्ग कोणत्या गावापर्यंत वाढवायला हवा? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे रेल्वे, महामार्ग आणि महाराष्ट्रातील विकास कामांच्या अशा ताज्या आणि विश्वासार्ह अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.